खानदेश टुडे न्यूज, जनता की आवाज। क्या है पूरा मामला, कब, कहां और कैसे हुई ये घटना, आपको दिखाते हैं इस खास रिपोर्ट में। क्या सूचना का अधिकार आरटीआई अधिनियम के तहत मांगी गई जानकारी तय समय सीमा के भीतर मिल रही है, या फिर आम नागरिकों को अपने ही अधिकार के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर लगाने पड़ रहे हैं? जलगांव जिले से एक ऐसा मामला सामने आया है, जहां नगर भूमापन कार्यालय नशीराबाद की सूचना के अधिकार अधिनियम के तहत मांगी गई जानकारी आवेदन के 39 दिन बाद भी उपलब्ध नहीं कराई गई। हैरानी की बात यह है कि आवेदक द्वारा संबंधित नगर भूमापन अधिकारी कार्यालय जलगांव में स्वयं जाकर जानकारी मांगने पर 1-2 दिन में जानकारी उपलब्ध करा देंगे का मौखिक आश्वासन दिया गया, लेकिन आश्वासन के बावजूद आज तक न तो जानकारी दी गई और न ही कोई आधिकारिक जवाब मिला। अब इस मामले में आरटीआई कार्यकर्ता यूनुस शेख ने सूचना का अधिकार अधिनियम 2005 की धारा 19(1) के तहत प्रथम अपील दायर कर दी है। आखिर क्या है पूरा मामला, क्यों समय पर नहीं मिली जानकारी? आइए सुनते हैं स्वयं आवेदक एवं आरटीआई कार्यकर्ता मो यूनुस शेख की जुबानी। अस्सलामुअलैकुम, मैं यूनुस शेख। आपल्या गावात असलेल्या सिटी सर्वे ऑफिस, नगर भूमापन कार्यालय याची कार्यालयीन माहितीसाठी मी माहिती अधिकारचा अर्ज जळगाव ऑफिसला टाकला होतो। जळगावमध्ये आपले जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालय आहे, तिथे मी माझ्या माहितीचा अर्ज टाकलेला होतो 15 जून 2026 रोजी। त्याच्यानंतर 3 दिवसानंतर मला त्या हेड ऑफिसमधून एक पत्र आलेलं आहे, ते आपण जे माहिती मागितलेली आहे ते आम्ही संबंधित कार्यालयाला ते तुमचा अर्ज आम्ही वर्ग केलेला आहे। संबंधित कार्यालय म्हणजे नशिराबाद सिटी सर्व्हिसच्या हेड ऑफिस जे आहे ते आपला नगर भूमापन अधिकारी कार्यालय हे आहे, तिथे माझा अर्ज वर्ग करण्यात आलेला होता। पण आज जवळपास 39 दिवस झाले ते माहिती जी मी मागितली होती ते संबंधित कार्यालयाकडून मला कोणतीही माहिती आजपर्यंत मिळालेली नाही। कोणत्याही प्रकारा मेल कॉन्टॅक्ट करण्यात आलेला नाही। तरी पण मी जेव्हा 30 दिवस पूर्ण झालेले होते तेव्हा मी त्या कार्यालयामध्ये गेलो आणि त्याची चौकशी केली। मी माहिती अधिकाराचा अर्ज तुमच्या कार्यालयात टाकला होतो, तर मला माहिती आजपर्यंत मिळालेली नाही। तर तिथे जे अधिकारी होते त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही तुम्हाला 1-2 दिवसात ते माहिती देऊ, पण तरी पण मला आज 39 दिवस पूर्ण झाले तरी सुद्धा मला कोणत्याही प्रकारे माहिती मिळालेली नाही। तर आज शेवटी मी माझा प्रथम अपील अर्ज दाखल केलेला आहे, जे आपले नगर भूमापन अधिकारी कार्यालय जे आहे तिथे। तर विषय असा आहे की माहिती अधिकार कायद्याअंतर्गत 30 दिवसाच्या आत कोणतेही सरकारी कार्यालय माहिती देणे बंधनकारक आहे, पण तरी पण 39 दिवस झाल्यानंतर सुद्धा मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। तर मी प्रथम अपील अधिकारीकडे माझ्या प्रथम अपील मी टाकलेली आहे आणि अपेक्षा करतो की मला वेळेवर ते माहिती मिळेल। जर तरी पण मला प्रथम अपीलवर माहिती मिळाली नाही तर मी महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे सेकंड अपील दाखल करणार आहोत। जेव्हा मी माहिती अधिकाराचा अर्ज टाकलेला होतो 15 जून 2026 रोजी, त्याची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे। त्याच्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी कार्यालयाकडून जे मला 3 दिवसानंतर म्हणजे 18 जून 2026 रोजी पत्र आलेलं होतं, त्याच्यात असं सांगितलं गेलं होतं की तुम्ही जे माहिती मागितलेली आहे, तुम्ही जे अर्ज केलेला आहे ते आम्ही संबंधित कार्यालयात ते वर्ग केलेली आहे। त्याचं पण पत्र माझ्याकडे आहे। त्याच्यानंतर हे वर्ग झाला आपला अर्ज 18 जून 2026 रोजी, कुठे नगर भूमापन अधिकारी जळगाव इथे झालेला आहे। त्याच्यानंतर आज 39 दिवस झाले तरी सुद्धा त्यांनी कोणतीही माहिती मला दिली नाही। आज 24 जुलै
2026 रोजी मी माझ्या प्रथम अपील अर्ज दाखल केलेला आहे. कोणाला? प्रथम अपीली अधिकारी नगर भूमापन अधिकारी कार्यालय जळगाव. कारण की 15 जून पासून 15 जुलै हा 30 दिवस माझा पिरियड होतो माहिती मिळवायचं. पण आज 24 जुलै 2026 आहे, तर जवळपास टोटल 39 दिवस झालेले आहे. तर मी माझ्या प्रथम अपील अर्ज सादर केलेला आहे. याच्यानंतर जर मला माहिती नाही मिळाली तर मी शेवटी महाराष्ट्र राज्य माहिती आयोग यांच्याकडे मी सेकंड अपील माझी दाखल करणार आहे. धन्यवाद. ऐसी हर छोटी बड़ी अपडेट सबसे पहले पाने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब जरूर करें. धन्यवाद.